नागपुरातील बेसा बेलतरोळी नगरपंचायत हद्दीमध्ये अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे। प्रशासन रेस्क्यू करतायत, त्यासोबतच पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। माझ्यासोबत इथले सीओ आणि प्रशासक भारत नंदनवान आहे। काय सुरू आहे सर प्रशासनाच्या वतीने? काय 2 दिवस लगातार पाऊस असल्यामुळे एक सखल भागात पाणी जमा झालेलं आहे आणि आज सकाळपासूनच 5:30 वाजतापासून आमची सर्व प्रशासक आणि नगरपंचायतची टीम आणि माझी पदाधिकारी सगळे फील्डवर आहेत। ज्या वस्तीत पाणी जमा झालेलं आहे त्या वस्तीतून पाणी काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि तो नाल्यापर्यंत नेण्याचा, जेणेकरून लोकांच्या घरात पाणी जाऊ नये, हे प्रयत्न सध्या सुरू आहे। दरवर्षी या भागात पाणी शिरतं सर, दरवर्षीची समस्या आहे, लोक त्रासलेले आहे। परमनंट उपाय याचा काही होऊ शकतो का? लोकांचं नुकसान दरवर्षी होतं। आम्ही त्याचाही आराखडा तयार केलेला आहे। नगरपंचायत झालेला आता 2 वर्ष झालेली आहेत, तर त्या पहिले आमचा रोडचा जी समस्या होती ती रोडची समस्या आम्ही मार्गी लावली आणि आता हे स्टॉर्म वॉटर ड्रेनचं काम यावर्षी सुरू होईल। किती घरांमध्ये पाणी शिरलेलं सर? पिपळ्यातही तुमच्या हद्दीत पिपळ्यातही हे आहे? पिपळ्यामध्येही आम्ही जाऊन आलो, तिथली पाणी निकासीची व्यवस्था केलेली आहे। तिथलं पाणी आता आम्ही व्यवस्थित बाहेर काढण्याची व्यवस्था केलेली आहे। किती JCB लावले आहे तुम्ही? आम्ही आता 6 JCB आतापर्यंत लावलेले आहेत आणि आमच्या 6-7 टीम वेगवेगळ्या लेवलवर काम करत आहे। नियंत्रणात आहे परिस्थिती? हो, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि लवकरच याची आम्ही व्यवस्था करून देऊ। ऑरेंज अलर्ट आहे, पाऊस पुन्हा वाढला तर फायर ब्रिगेड किंवा बोटची काय व्यवस्था केली आहे? बोटची व्यवस्था सुद्धा नगरपंचायतकडे आहे। मागच्या वर्षी आम्ही जवळपास 55 जणांना कलावती नगरमधून रेस्क्यू केलं होतं नगरपंचायतच्या टीमने। ती सुद्धा व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे। आम्ही सज्ज आहोत। खूप खूप धन्यवाद। प्रशासन सज्ज आहे आणि प्रार्थना आहे की पाऊस थांबायला पाहिजे, नाहीतर परिस्थिती जी आहे ती पुन्हा नियंत्रणात बाहेर जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।